आयुरा. आयुष भाऊजी काही कॉन्टॅक्ट होतो का बघतात तोपर्यंत तू स्ट्रॉंग राहा. अवनीने समजावलं आणि बाजूला गेले. इतक्यात निधीचा फोन वाजला. इथून पुढे निधीने बघितलं तर अननोन नंबर होता. तिने उचलला नाही. फोन वाजून वाजून बंद झाला आणि परत वाजू लागला. कोण एवढं आपल्याला फोन करत असेल? ती तिच्या मनात प्रश्न उभा राहिला. शेवटी दोनदा वाजून गेल्यावर तिने तिसऱ्यांदा रिसीव्ह केला. हॅलो. निधी समोरचा माणूस कोण असेल या संभ्रमात हॅलो म्हणाले. हॅलो. हाय डार्लिंग, कशी आहेस? अधिराजने हसतच विचारलं. हो. कोण कोण बोलतय? निधीने अडखळतच विचारलं. अरे, मला कशी काय विसरू शकतेस तू? अधिराज एकदम नाटकी आवाज काढत म्हणाला. तसा निधीच्या आवाज लक्षात आला, पण तिने तसं काहीच दाखवलं नाही. कोण कोण तुम्ही? नाही ओळखलं मी. निधी एकदम भोळेपणाचा आव आणत म्हणाले. ज्याला घाबरून तू हे शहर सोडलं, तुझं घर सोडलं, त्यालाच विसरली? इम्पॉसिबल. अधिराज आपले भोवया जुळवत म्हणाला. अधिराज, का का फोन केलाय तुम्ही? हा नंबर कुठून मिळाला तुम्हाला? निधीने रागातच अधिराजला विचारलं. तिला भीती वाटली आणि आश्चर्य वाटलं की आपला नवीन नंबर त्याच्याकडे पोहोचलाच कसा काय. आय एम जिनियस. मला सगळं शक्य आहे. तुला काय वाटलं मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही का? मी ठरवलं असतं ना तर कधीच तुला तुझ्या आत्याकडून घेऊन आलो असतो. पण आता मला खरंच तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही, काहीच. अधिराज कुत्सितपणे हसत म्हणाला. मग फोन कशाला केलाय? निधीने दात आवळत विचारला. रिलॅक्स. ते तर मी सांगणारच आहे तुला. त्यासाठीच मी फोन केलाय. माझ्या कंपनीचं तू कॉन्टॅक्ट साईन केलं आहेस, तर ते तुला ब्रेक करता येणार नाही. हा, तुझ्याकडे लाखो रुपये असतील तर तू जरूर करू शकतेस. त्यासाठी माझी काही हरकत नाही, काही ना नाही. अधिराज खुर्चीत बसून मागे रेलून आरामात बोलत होता. मी एकही पैसा देणार नाही आणि त्या कंपनीत पुन्हा कामालाही येणार नाही, कळलं? निधीने रागात बोलून कॉल कट केला. तसा आदिराजने आपला हात जोरात समोरच्या टेबलावर मारला. समजते काही स्वतःला, माझ्याशी पंगा घेते. त्याने रागातच आयुषला कॉल केला. आयुषला विश्वासात घ्यायचं होतं त्याला, पण आयुषने कॉल रिसीव्ह केला नाही, कारण तो भलताच खुश होता. आयुराजी परत कामाला जाणार होती. त्याचा फोनही सायलेंटवर होता, त्यामुळे आदिराजने केलेला कॉल त्याला कळालाच नाही. डोकंच फिरलं त्याचं. इकडे निधीने कॉल कट केला आणि आपल्या फोनकडे बघतच बसली होती. तिला वाटलं होतं अधिराज पुन्हा कॉल करेल आणि तिला त्रास देईल, पण तसं काहीच झालं नाही. खूप वेळ झाला तरी अधिराजचा काही फोन आला नाही. तशी निधी रिलॅक्स झाली. एकदाची कटकट केली बाबा, असा ती मनात विचार करत होते. अधिराजचं नाव ऐकून ती खूपच घाबरली होती. वाटलंच नव्हतं तो कॉल वगैरे करेल. पण आता अंगाची थरथर थोडी कमी झाली होती. इतक्यात दरवाजावर टकटक झाली. आत्ता यावेळी कोण? निधी स्वतःशीच बोलत दरवाजा उघडायला गेली. दरवाजा उघडून समोर बघितलं आणि तिचं तोंडच उघडं राहिलं. डोळे मोठे झाले आणि जबरदस्त धक्का बसला होता तिला, कारण समोर अधिराज होता. तुम्ही इथे काय करता? निधी घाबरून म्हणाले. दरवाजालाच हात पकडून उभी होती. तिला त्याला आत घेऊ वाटत नव्हतं. प्लीज तुम्ही इथून जा, ती घाबरूनच म्हणाली. निधी, मला आत घेणार नाहीस का? अधिराजाने हसतच निर्लज्जपणे विचारलं. नाही. निधी दरवाजातच उभं राहत म्हणाली. ठीक आहे, मी कंपनीच्या नियमानुसार तुला लेटर देऊन समजावायला आलेलो, पण तू एक्सेप्टच करत नाहीस.
तर आता पोलीसच येतील घरी. अधिराज एकदम साळसूतपणे बोलला. काय पोलीस? ते काय येतील माझ्या घरी? निधी डोळे मोठे करत म्हणाले. अरे बाबा, मला आत येऊ दे, बाजूला हो. म्हणून अधिराज सरळ आत आला. निधी कोण? अवनी विचारतच होती की तिला समोर निधीला साईड देऊन अधिराज आत येताना दिसला. निधी, हे काय इथे आहेत? अवनीने अधिराजकडे बघत विचारलं. बाहेरची गडबड ऐकून आयुष बाहेर आला. अधिराजला समोर बघून थोडा गडबडलाच, कारण त्याने घरी तर काहीच बोलला नव्हता अजून. मग अधिराज त्याला न सांगता का आला असेल इथे, हे त्याला काही कळलं नव्हतं. अधिराज, काय झालं? आयुषने साशंक मनाने विचारलं, कारण या क्षणी त्याच्या मनात हजार प्रश्न होते. अधिराजला समोर बघून, काही नाही, तुझ्या बहिणीला माझी कंपनी जॉईन करायची नाही, तेव्हा रूल्स प्रमाणे लेटर द्यायला आलोय. हिने मध्येच काम सोडल्यामुळे माझ्या कंपनीचं नुकसान झालंय. मला तू कॉम्पन्सेशन करून देणार आहेस का? अधिराजने आयुषकडे बघत विचारलं. अधिराज, मी तिच्याशी बोलतो, तू थोडा वेळ दे तिला. आयुष मध्ये साधत म्हणाला. ओके, पण हे लेटर तू एक्सेप्ट कर. अधिराजने आयुषकडे बघत म्हणाला. त्याला निधीला थोडा धाक तर दाखवायचाच होता. ठीक आहे, आयुष म्हणाला आणि साईन करून त्याने लेटर एक्सेप्ट केलं. निधीला वाचायला दे. तेव्हा न वाचता साईन केलं होतं कॉन्ट्रॅक्ट. अधिराजने निधीकडे बघत म्हणाला. तसं निधीने रागाने त्याच्याकडे बघितलं. हे बघ निधी, मी तुला प्रॉमिस करतो, यानंतर मी तुला कधीच त्रास देणार नाही. माझ्या कंपनीत तू पुन्हा काम करू शकतेस. आता सर्वस्वी तुझा निर्णय आहे. तुला पैसे भरायचे आहेत की जॉब करायचा आहे? अधिराज निधीकडे बघून म्हणाला. मी समजावतो तिला. तुला अजून काही बोलायचं आहे का? आयुषने अधिराजला विचारलं. हो, मला वाटतं तू आज सगळ्यांना सांगावंच खरं खरं, अधिराज म्हणाला आणि तिथल्याच खुर्चीत बसला. आयुरा लांबूनच अधिराज काय बोलतो ते ऐकत होती. ती काही पुढे आली नाही. आयुष एकदा अधिराजकडे आणि एकदा सगळ्यांकडे बघत होता. त्याला एवढ्यात नव्हतं काही सांगायचं, पण तो अधिराज होता, आयुषला काही ठरवू देत नव्हता. अचानक समोर येऊन सगळ्यांना सांग म्हणत होता. आपला एक एक फासा बरोबर टाकत होता. तुम्ही सगळे ऍडमिट होता ते अधिराजचं हॉस्पिटल होतं आणि अधिराजने आरवला पकडायला मदत केली. त्याला चांगला धडाही शिकवला. आपल्याला सगळं बिल माफ केलं. अजूनही त्याचे लोक आपल्या घराच्या आजूबाजूला आहेत. आयुषने थोडक्यातच सांगितलं होतं सगळं. तसे एकदमच सगळ्यांचा आवाज शांत झाला. आई बाबा पण आता बाहेर आले होते. त्यांनीही आयुषचं बोलणं ऐकलं होतं. म्हणजे हा निधीचा बॉस आहे? तिला त्रास देत होता तो हाच का? माधवी रागातच पुढे आल्या होत्या. आपल्या मुलीला त्रास देतो म्हणजे काय? जमल्यास कानाखाली मारायच्या तयारीत होत्या. त्यांचा तो पवित्रा बघून अधिराज हसला. माधवीला लगेचच आयुषने अडवला. आई, आता ते काही त्रास देणार नाही. त्यांनी आपल्याला खूप मदत केली. त्या सोलापूरच्या हॉस्पिटलचं बिलही त्यांनीच भरलंय. आपण त्यांना एकदा माफ करू शकतो ना? आयुष माधवीला समजावत म्हणाला. बाकी सगळे शॉक लागल्यासारखे अधिराजलाच बघत होते. निधीचा बिलकुल विश्वास बसत नव्हता की अधिराज असं काही करेल. काही नाही आयुष, ह्याला तू ओळखायला चुकतो आहेस. माझं वेळीच ऐक आणि लांब राहा याच्यापासून. तू कितीही गोड वागला ना तरी बोलू नकोस ह्याच्या बोलण्याला. याचा काहीतरी मोठा डाव असल्याशिवाय हा तुला मदत करत नाही. माधवी असं स्पष्टपणे बोलली आणि अधिराज चमकलाच. वा रे वा, म्हातारीने बरोबर ओळखलं मला. पण हे आयुष्य डोक्यात शिरता कामा नये. नाही हो आंटी, असं काहीच नाही. निधीला मी त्रास दिला तो नाहक होता हे मला कळलं ना, म्हणून मी तुम्हाला मदत केली. हे काही उपकार वगैरे नाही, दुसरा काही डावही नाही.
नाहीतर घरापर्यंत यायची तसदी घेतली नसते मी. अधिराज एकदम नम्रतेने माधवीशी बोलला. एवढा मोठा आरोप करूनही अधिराज शांततेने बोलत होता, याचं सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आत्ता निधीला लक्षात आलं, अधिराज आला तरी आयुष का नाही भडकला, आपल्याला समजावतो का म्हणाला. तेही सर्व शांतपणे लक्ष देऊन ऐकत होते. अधिराज सहजासहजी बदलणं शक्य नाही. आपल्याला हे समीरच्या कानावर घालावंच लागेल. जर तो खरंच काहीतरी मनात ठेवून असेल तर नंतर तो आपल्याला डोकं वर काढूही देणार नाही. आयुषला तो आपल्या गेम मध्ये फसवत असेल तर. तिथेच उभ्या उभ्या निधी मनाशी बोलत होती. आई, तू असा काही विचार करू नकोस, तू शांत राहा बघू, आयुषने माधवीला समजावलं. तशी ती तडक किचन मध्ये निघून गेली. तिथे थांबलीच नाही, कारण तिला काही ते पटलं नव्हतं. अधिराज, मी निधीला पाठवतो कामावर, काही काळजी करू नकोस, आयुष अधिराजला म्हणाला. जणू तो त्याला विश्वास देत होता. येईन मी, निधी अचानक मध्येच म्हणाली. ती एवढ्या लगेच तयार कशी झाली? म्हणून अधिराजच्या कपाळाला आट्या पडल्या होत्या, पण त्याने तसं दाखवलं नाही. ठीक आहे, मी निघतो, अधिराज म्हणाला आणि तडक बाहेर पडला. त्याने लगेच काढता पाय घेतला होता, कारण त्याच्या चांगुलपणाबद्दल कोणाला संशय यायच्या आधी तो तिथून बाहेर पडला होता. निधीला त्याच्यावर जाम डाऊट आला, पण सध्या ती कोणालाच काही बोलणार नव्हती. ते आधी समीरशी बोलणार होते. आता मात्र ती खूप आतुरतेने समीरच्या फोनची वाट बघत होती. आयुष आपल्या रूम मध्ये आला आणि समीरला एक मेसेज टाकला. निधी त्याच्या फोनची खूप वाट बघत आहे असं सांगितलं. समीरने मेसेज वाचला आणि थोड्या वेळाने कॉल करतो म्हणून आयुषला रिप्लाय केला. आयुषने अधिराज बद्दल, ऍक्सिडेंट बद्दल काहीच सांगितलं नव्हतं. सगळं सांगायचं टाळलं होतं, कारण ज्या कारणासाठी तो तिकडे गेला होता त्याला त्याचं ध्येय पूर्ण होऊन द्यायचं होतं. जर तो इथल्या टेन्शन मध्ये राहिला तर तो कधीच साध्य करू शकणार नव्हता. म्हणून त्याने काहीच सांगितलं नव्हतं. पण त्याला कुठे माहित होतं आपली बहीण चोंबडी आहे ते, तिच्या तोंडात काहीच राहत नाही. ती समीरलाच मनातलं सगळं सांगणार आहे. आयुष आपल्या कामाला निघून गेला. आयुरा हळूहळू उद्याला काय लागेल त्याची तयारी करत होती. निधी आतुरतेने समीरच्या फोनची वाट बघत होती. तिला अजिबात धीर धरवत नव्हता. किती स्वप्न रंगवलेली तिने. त्याची ती पिळदार बॉडी बघून ती सर्व भान हरपून जायची. त्याच्याकडे ओढली जायची. त्याच्या बाहुपाशात कधी एकदा जातो असं व्हायचं तिला. आता त्याचा दुरावा तर तिला जास्तच सतावत होता. आले ना की बघ, सगळं वसूल करणार मी, माझ्यापासून दूर जाऊच देणार नाही त्यांना. ती फोन हातात घेऊन नजर जमनीशी लावून बसली होती. त्याच्याच विचारात हरवून गेली होती. निधी, कसल्या विचारात हरवलीस? अवनीने तिला बघायला आली होती तेव्हा विचारलं. ती एकदम जागी व्हावी तशी गडबडून अवनीकडे बघायला लागली. अगं, कुणाच्या आठवणीत हरवलीस? समीर, अवनीने विचारलं. तसं तिच्या गालावर झरझर लाली चढली. घरी आल्यावर असं वातावरण छान वाटलं तिला. वहिनी चिडवत होती तर मनाला गुदगुल्या होत होत्या. वहिनी काय गो, निधी लाजत आणि थोडासा लटका राग दाखवत म्हणाले. गाल अगदी गुलाबी झाले होते. आत्याकडे कितीतरी दडपणात राहत होती, पण आता तिला खूप मोकळं छान वाटत होतं. हे चिडवून अंगावर शहारे आणून देत होतं. काश तिला असताना समीर समोर असता तर. ती खूप म्हणजे खूप मिस करत होती त्याला. नकोच हा विरह. जिथे कुठे तो असेल ना तिथे ती जायला तयार झाली असती, पण माहीतच नव्हतं तो कुठे आहे. तिच्या डोळ्यात कधी पाणी जमा झालं कळलं सुद्धा नव्हतं. सगळं समोरचं धुसर झालं तेव्हा तिने डोळे मिटले. डोळ्यातले अश्रू अलगद गालावर ओघळले.
टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला शेअर करा, लाईक करा